सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सध्या विरा देसाई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि रस्ता पूर्णपणे बंद करण्यात तर मनसेचे नेते कुशल धुरी सध्या इथे दाखल झाले. तर कुशल, काय सांगणार तुम्ही पालिकेच्या कार्यभारावर आणि या रस्त्याच्या पाणी साचले त्याच्यावर? आम्ही यंदा महापौरांना या पावसाळ्यामध्ये एक भेट देणार आहोत. या वर्षी आम्ही सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी छत्र्या किंवा रेनकोट वाटप न करावं, पण मुंबईकरांना बोट वाटप करावं. बोट तुम्ही बघता पूर्ण मुंबई डुबते. विरा देसाई रोडची परिस्थिती बघा, समजलं? आता इथे काय बोट घेऊन फिरायचं लोकांनी? काय कुठे प्रशासन, कुठे आहेत वॉर्ड ऑफिसर? आणि जे आमच्या महापौर जे आता निवडून आलेले आहेत ते कुठे आहेत? फक्त विरा देसाई नाही तर अंधेरी लिंक रोड असो किंवा अंधेरी सबवे असो किंवा तुमच्या जे पुढच्या भाग आहे, हा पूर्ण रस्ता पाण्याखाली गेलेला आहे. कोण जबाबदार आहे याच्यात? प्रशासन याच्यासाठी महानगरपालिका जबाबदार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, विरा देसाई रोड असो, अंधेरी अंबोली सबवे असो किंवा कोणती जागा असो, पूर्ण अंधेरी जलमय झालेली आहे. ह्याची पूर्ण जिम्मेदारी इकडच्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरने घ्यावी. तुम्ही बघा, इथे पंप पूर्ण ह्याच्यानी चालू आहे, पण त्याचा काही अर्थ नाही. हे फक्त लोकांचे पैसे खात आहेत आणि नको ते प्रकल्प लागवत आहेत, पण त्याच्यानी काही लोकांना फायदा होत नाही आहे. तुम्ही सांगत आहेत की लोकांचे पैसे खातात, पण जे साफसफाई करण्यासाठी इथे एक बीएमसीचे कर्मचारी आला होता, ते सांगतात की लोक कचरा करतात, त्याच्यामुळे पाणी साचले आहे. कचरा लोक करणार तर मग साफ करायचं काम त्यांचं आहे ना. आम्ही टॅक्स कसला भरतोय? बीएमसीला प्रॉपर्टी टॅक्स आणि हे वॉटर टॅक्स, ज्या सगळ्या गोष्टी सुविधांसाठी आम्ही पैसे देतोय प्रशासनाला, ह्याची जिम्मेदारी प्रशासनाची आहे ना. मग बीएमसीची ते तर त्यांची झटकत आहेत. ह्याच्यामध्ये किती लोकांनी मोठे स्कॅम केलेत. कुठे जाता इकडचे नगरसेवक, बाकी वॉर्ड ऑफिसर? मी प्रश्नच विचारतो की आत्ताच्या टायमाला हे अधिकारी घरात कडी लावून बसले आहेत का? लोकांच्या जीवाशी खेळायचं. आत्ता आम्ही वॉर्ड ऑफिसरांना आता फोटो पाठवलेत. आमच्या इथे मागे झाडं पडायच्या परिस्थितीमध्ये. ह्याची जिम्मेदारी कोण? लोक मरत नाही बोलतात, असं चालतं का? मरायची वाट बघायची प्रशासनाने. पण मुख्य कारण काय इथे जे पाणी साचतं त्याचं कारण काय आहे? ह्याचं मुख्य कारण आहे कामामधली चोरी. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या गोष्टीमध्ये पाठलाग करत होतो की ड्रेनेजचं काम बरोबर झालेलं नाही. कोणी लक्ष देत नाही. सगळ्यांची अळीमिळी गुपचिळी आहे. आपले पैसे घेऊन साईडला होतात, कॉन्ट्रॅक्टरांना प्रेशर करतात आणि मग सांगतात की लोक कचरा टाकतात. हे पळवापळवीचे उत्तर आहे जे बीएमसी ऑफिसर देत आहेत. 2 दिवसापासून इथे पाणी साचलेलं आहे. जर पाणी काढले नाही, काही पर्याय केले नाही, तर मनसेच्या पुढची भूमिका काय असणार आहे? जर याच्यामध्ये आता काही तुरंत तोडगा महापौर किंवा म्युन्सिपल कमिशनरनी काढला नाही तर योग्य ती मनसे स्टाईल कारवाई आम्ही यांच्यावर करू आणि ह्याच पाण्यामध्ये बुडवून त्यांना ठेवून देऊ. मनसेची ॲग्रेसिव्ह भूमिका तुम्ही इथे पाहायला मिळाली आहे. तर जे मनसे स्टाईलमध्ये कारवाई आहे ते करणारे जर इथे काही तोडगा नाही काढले तर, अशी मनसेने सांगितले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.